देवाची सेवा ही समर्पकता आश्रम धर्माच्या चौकटीत राहून, जसे की 4 आश्रम होतं, ब्रह्मचारी, ग्रस्त, वानप्रस्थ, संन्यास. तुम्ही आम्ही या आश्रमात राहून आपल्याला ही देवाची सेवा घडते. उपाधीचा त्याग नाही, उपाधीचा त्याग नाही, पण उपाधीचा आसक्तीचा त्याग आहे. काय उपाधीचा त्याग? रामकृष्ण हरी. नाही, उपाधीचा त्याग नाही. असतेनी उपाधी जो ना कळे, कर्म बंधी जयाचे बुद्धी संकल्पू नाही. मी माझे आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. संन्यासी कुणाला म्हणावं असं? ही उपाधी. आपण या आश्रम धर्माच्या चौकटीमध्ये राहून किती देवाचं भजन होते, भगवान परमात्म्याकडं किती आनंद मिळते जीवनामध्ये. बघा आता तुम्ही त्याच्यातले दररोज असणारं चिंतन सारखं देवाचं. भोपाळच्या योगानं वासुदेव असल, साधना अनेक असतील, देवाच्या प्राप्तीचं देवाकडे हेच मागितलं. ते साधन प्रतिबंध निर्माण करतात आणि भक्ती म्हणजे समर्पक जीवन होत असतं. विठ्ठल साधन यज्ञयाग स्वर्ग भोगाडयती, करिता तपे काम क्रोध खवळती, नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढती, करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो. म्हणून धन्य ही आनंदाची सापडली वेळ. तेने संत सज्जन भेटले कृपाळ, त्याने फेडिला बुद्धीचा मळ, दृष्टी दाखवेला यशोदेचा बाळव. ही वेळ असणारी धन्य आहे. याच्यापेक्षा वेगळं काय आहे तुमच्या आमच्या जीवनामध्ये? म्हणून देवाकडं मागते वेळेस देवाची सेवा मागितली. भगवान चतुर्भुज झालेत. कशासाठी झाले? तर भक्तासाठी झालेत. नाही तर देवाचं स्वरूप एरविहा योगिया नाडळे, वेदार्थाशी ना कळे, ते तर ध्यानाचेही डोळे पावतीना, जया वर्णावया वेद बोबडे, पहावया काळाचे आयुष्यही थोडे, धातया परी न सापडे ठावो जयाचा. ज्याचा ठिकाणा ज्या ब्रह्मदेवाला सुद्धा कळाला नाही, पण देव या प्रेमाला भुलले आणि सगुण साकार झाले. म्हणून इटेवर उभं राहिलेत. पुंडलिकाची प्रीती विटे उभा राहिला, पुंडलिकाची प्रीती विटे उभा राहिला, पुंडलिकाची प्रीती उभा राहिला, पुंडलिकाची प्रीती उभा राहिला. देवाला दुसरं काय आवडत आहे? देवाला प्रेम आवडत असतं. म्हणून साधू संतांनी आपणाला हे प्रेम आहे, ही भक्ती आहे, ही अनन्यता आहे, ही समर्पकता आहे आपल्या जीवनात. म्हणून देव प्रसन्न झाले आणि देवाकडे मागणी केली. भगवान बाकीचं मिळेल म्हणले आमच्या दैवयोगानं, पण एक मात्र तुम्हाला मागणी आहे. अभंगाच्या प्रथम चरणात तुझं मागणे देवा, 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 तुझं
संवाद आहे भगवान परमात्म्याकडं. तुम्हाला द्यायचंय तर आम्हाला द्या. देवा तुम्ही संपन्न आहेत, कोणाकडं कळवळा, कोणाकडं इनवणी करावं. लेकराची इनवणी कोणाकडं असते? मायबापाकडंच असते ना. मायबाप ते परिपूर्ण करीत असतात, ते समर्थ असतात. लेकराचं ऊन दिसू देत नाहीत. तसं भक्तांनी भगवान परमात्म्याकडं, भगवानी भक्तांचं ऊन दिसू देत नाहीत. तितकंच खरं आहे रामकृष्ण. पण कसोटीला लायतात हेही तितकंच खरं आहे. हा भगवान तुझं मागण येते देवा. भाषा कशी अगदी सौम्य भाषा आहे. लेकरू कसं बोलतंय मायबापाला, लहान लेकरू. मोठं झाल्यावर बोलू नाही, मोठं झाल्यावर त्यांचा आदर ठेवूनच बोललं पाहिजे रामकृष्ण हरी. पण लहान असल्यावर त्यानं काही म्हणलं तरी मायबापाला आनंदच वाटतंय की हो. लेकरू बोबडेपणानं त्यांच्या समोर बसलं तर अगदी त्या तुझं मागण येते देवा. भगवान विश्वाचे व्यापक होतं. गगनाचा चांदवा कोण वाढिला के धवा, पवन हिंडता सामा हे कवनाचे मत. आता वार या अवकाशाच्या पोकळीमध्ये हिंडतंय, ही कोणाची शक्ती आहे? देवाची शक्ती आहे. आकाश गगनाचा चांदवा कोण बांधलाय, कुठं बांधलाय? विज्ञान आता गतिमान झालेलं आहे. जग आता खिशामध्ये, आता अलीकडे नाही सांगायचं. एरी तर मोबाईल पाहिलं, मोबाईलमध्ये तर जगातलं कुठं काय विज्ञान गतिमान झालेलं आहे. जगातलं कुठं काय व्हायला ते सगळं इथं दिसायले ना. पण वारं निर्माण करण्याची शक्ती एकच भगवान परम. हे पंचमहाभूत त्यांनी निर्माण केलेले आहेत, त्याची शक्ती आहे. दृश्य अदृश्य भगवान परमात्म्याची शक्ती आहे. म्हणून तर भगवान परमात्म्याकडेच जावं लागत असते. आणि हेच ही साधन आहे, ही नवनी आहे. तू जमागणे ते देवा. दुसरं कुणाला म्हणावं? लेकरानं कुणाला म्हणावं? आपल्या माईलाच म्हणावं लागत असतंय. माईचं जीवन लेकरासाठी समर्पक जीवन आहे. अंगा जीवाची संपत्ती वेचोरी करी बाळाची पाळती, जीवे उबगणे हे स्थिती न पाय माय. माय उबगत नसती कवा लेकरासाठी, माय कवा उबगत नसती. तसं भक्तासाठी देव उबगत नसतात. विठ्ठल जीवन वेच करीत असते माय आपल्याला त्या लेकरासाठी. तसं भगवान परमात्मा आहेत. देवाचं ब्रीद वाक्य आहे, जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारे मी जन्म मरण शरणांगता शरण्य मीच एकू. शरणांगता वज्र पंजर देवा तू कृपा करुणा सिंधू होशी माय बाप आमुचा बंधू जीवन सिद्धी साधन सिंधू तोडीसी भवबंधू काळपाश. शरणांगता वज्र पंजर देवाकडे गेलं त्याच्यासाठी भगवान अभय देत असतात. म्हणून तुमच्याकडे मागणी आहे देवा. तुझं मागणे ते देवा. आम्हा तुझी चरण सेवा. संत वाङ्मय असा आहे, व्यापक आहे. एकट्यासाठी नाही मागितलं. एक वचनामध्ये अपराध प्रगट करतात आपले, पण अनेक वचनामध्ये सर्वांना प्राप्त झालं पाहिजे ही संतांची भूमिका आहे, दृष्टी आहे. सर्वासाठी मागणी आहे, एकट्यासाठी आहे का? नाही. देवा हे तुमचं जे नामचिंतन आहे ना,
नामाची साधना आहे ना, नामाचा जप आहे ना, ते सर्वांना आम्हाला प्राप्त होण्यासाठी आम्हा तुझी चरण सेवा. सेवेचं प्रतीक चरण म्हणजे सेवेचं प्रतीक आहे. उपक्रम उपसंहार अभंगाचा महाराजांनी चिंतन केलेलं आहे, ते नाम आहे. आपल्याला सेवा करता येते आणि त्या सेवेचं भगवान परमात्म्याकडं ही समर्पकता आहे. सेवेमध्ये मारुतरायाने सेवा केली ना. आता गावोगाव मंदिर आहेत मारुतरायांचे, किती संतांनी करून ठेवले आपल्यासाठी. हे आता इथं तर खूप दिव्य भव्य असणारा आनंद आपल्या या पवित्र भूमीमध्ये की अवर्णनीय आहे. त्याचं स्तुती करून आहे, वस्तुस्थितीचं वर्णन करावं. केवढा आनंद इथं, सारखं देवाचं चिंतन आहे. म्हणून त्या संगतीत सुख आहे, समाधान आहे. देवाकडं मागणी मागावं तर इथंच मागावं देवाकडं. काय देवा, आम्हाला तुमच्या चरणाची सेवा द्या हो, बस, दुसरं काही नाही पाहिजे. मग तुमचं हे नाम आहे आणि चरण सेवा आहे. सेवा रामकृष्ण हरी, भगवान परमात्म्याच्या चरणाची सेवा. पात्र म्हणजे पाय धुवाव्याची या दैवा पात्र झाली असं चिंतन आहे. गरुडाचे पायी ठेवी येळो वेळा डोई वेगी आणावा तो हरी मज दिना ते पाय लक्ष्मीच्या हाती तिशी यावी काकुळती. कसं येतो तुका म्हणे बळी जीव दिला पायातळी. रामकृष्ण हरी. देवाचं चिंतन असणार कोणतंही अभंग कुठेही बी. म्हणून आम्हाला मागायचं तर तुम्हाला ही तुमची सेवाच मागायची. देवा आम्हाला दुसरं काही मागायचं नाही. आमच्या जीवनामध्ये तुम्ही आम्हाला दिलं ना, ज्याच्यासाठी हे दिलं की दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला या वचन, जेणे तू जोडशी नारायण नाशी जीवपण. भवरोग नाहीसा होण्यासाठी तुमच्या चरणाची सेवा आहे. बाकीचं दुसऱ्या चरणात तुकोबाराय म्हणतात. आम्हाला बाकी ते
औदार्य आहे, स्वतंत्रता आहे. भगवान परमात्म्याकडं समर्थ आहेत ना देण्यासाठी. मग आणि ते दिलं तरी आता अन्नदानासारखं पुण्य नाही. रामकृष्ण हरी. अन्नदान बघा ना, केवढी पंगत संपूर्ण गावाला हे करण्यासाठी ते आहेत ना. आम्हाला ते पाहिजे दान करण्यासाठी. अन्नदान आहे. पंगत हे काही सामान्य नाही. पंगत हे अन्न परब्रह्म आहे. याच्यासाठी आता आपल्याला हे पाहिजेच. नाही असं नाही. देवाकडं मागते वेळेस बघा समर्पकता संतांची आहे, म्हणून आपण त्याचा अनुभव घेतो आपल्या जीवनामध्ये. हे नो हे साधारण अन्न परब्रह्म जान, जीवन हेतु कारण विश्वायया. रामकृष्ण आहे. अन्नदान नगर भोजन आहे. नगर भोजन तुम्ही दिलं ना आम्हाला, मग आम्ही आमच्या कर्तव्यातून तुम्ही दिलेलं आहे ना, त्याचा विनियोग सत्कर्मामध्ये आहे. कसं आहे, हे सत्कर्म आहे. आणि दिलेलं भगवान परमात्म्याने या सत्कर्मामध्ये विनियोग केला की भगवान आपण दिल्यापेक्षाही आपल्याला देतात. म्हणून हा प्रघात आहे, परंपरा आहे. आनने घो देशी तरी बाकी दैवयोगानं मिळत तरी असलं आमच्या रामकृष्ण हरी. रिद्धी सिद्धी चार मुक्त्याता, सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता. रिद्धी प्राप्त झालेलं ऐश्वर आणि ते वाढत राहावं. मग हेही नको म्हणले आमच्या जीवनामध्ये. ते वाढत राहिलं तर मग इकडं विस्मरण होईल म्हणले. आता काळ खूप, आता सज्ञान खूप, साधू संतांनी ही आपल्यावर खूप कृपा केलेली आहे. आता प्राप्त झालेलं धन सत्कर्मामध्ये वेच आणि रामकृष्णार त्याचं त्याच्यासाठीच आहे. जोडून या धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे, वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखाने. त्याचं शेवटचं चिरण आहे महाराज. आश्रमाचं फळ आहे जे की वैराग्य पत्करूनही ते फळ बळ प्राप्त होत नाही. ते आश्रम धर्मामध्ये राहून आम्ही या सत्कर्मामध्ये आमच्या जीवनाचा विनियोग करतो. ते या आश्रम धर्मामध्ये प्राप्त होत असतं. तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ परम पद बळ वैराग्याचे, उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगेल जीवखानी. म्हणून देवा काही गोष्टी प्रारब्ध योगानं घडत असतात, त्या मिळत असतात, त्याची वृद्धी होत असते. पण हे मात्र सायासानं करावं लागत असते. देवाचं कार्य मात्र सायासानं करावं लागत आहे. पहाटे उठणं हे दिलं ना त्यांनी आपणाला, आणि त्याच्यासाठी ही आराधना आहे भगवान परमात्म्याकडं, आणि ही सेवा आहे तुम देवाची. देव प्रसन्न होतात, ही सेवेलाच प्रसन्न होतात देव रामकृष्ण हरी. देवाचं औदार्य, तुझ्या औदार्य जाणो स्वतंत्र, देतान मनसी पात्र पात्र, कैवल्य ऐसे पवित्र वैरी आहे दिदले. मग माग कृपेने उपदेश करीतो कैशा परी न पवेल. देवाकडे हेच मागितलं. रिद्धी नको, सिद्धी नको, चारी मुक्त्या नको. भगवान मुक्त अवस्थेमध्ये हे आनंद मिळणार नाही. म्हणून तिसरं चरण आहे महाराजांनी वर्णन केलं. संत संगती सर्व काळ, संत संगती सर्व काळ, संत संगती सर्व
संतांची संगत आहे. जीवनाला कृतार्थ होण्यास सत्संगाची जी महती आहे, साधू संतांनी अनेक दृष्टांत देऊन त्याचं वर्णन केलेलं आहे. संतांच्या संगतीची महती, परिवर्तन होते. परिवर्तन जीवनाला जे यथार्थ हिताचं किंवा आपलं जीवन उद्धाराचं साधन म्हणजे सत्संगती आहे. अनेक दृष्टांत आहेत. लोखंड कुठेही पडू द्या, लोखंड कुठेही पडू द्या, जिथं पडलं त्याला गंज लागत आहे. पण त्याच लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला, त्याचं सोनं झालं. सोनं कुठेही पडू द्या, त्याला काही बाधा होत नाही. एरवी लोह उभे खाय माती, तेच परिसाची संगती सोने झाली, निश्चिंती नशी विजे मळे. म्हणून सत्संगाची महती आहे. साधू संतांची तुमच्या आमच्या परिसरात त्यांनी अगदी सायासानं, आपपरासा भाव नसतो. त्यांच्याकडं हे व्यापक दृष्टी असती. हे समस्तही श्री वासुदेव ऐसा प्रचिती रसाचा ओतिला भावो, भक्ता माझे राहो आणि ज्ञानिया तो ऐसा प्रचितीचा वाखारा पवाडो होय चराचरा, तो महात्मा धनुर्धरा दुर्लभाती. आणि महात्म्यांचं जीवन हे सर्वांच्या उपयोगाला असतं. रामकृष्ण. मेघाच्या मुखातून पडलेलं पाणी जसं सर्वाला सारखंच पडतंय, पण जमीन आपापल्या दैवासारखं पिकत असते. विठ्ठल विठ्ठल. मेघानी वर्षावे आपुल्या शोभावे, आपुलाल्या दव्ये पिके भूमी. मग कोण कोणतं पीक घेईल, कोण कोणतं पीक घेईल अलीकडे येऊन सांगावं लागत नाही, असं आहे ना. हां, कोणी ऊस लाईल, व्यवहाराचा दृष्टिकोन झाला. परमार्थिक दृष्टिकोन साधू संतांनी अगदी हिताचं साधन सांगून दिलेलं आहे. आणि तेही त्यांचं जीवन सामान्यापेक्षा सामान्य असतं. संत संगती सर्व काळ, सर्व काळ असणारी संतांच्या संगतीमध्ये देवाचं नामचिंतन होतंय, भजन होतंय, देवाच्या नामाचा जप होतंय. जे नाम जप यज्ञ तो परम बाधून शेके स्नानादी कर्म नामे पावन, धर्माधर्म नाम परब्रह्म वेदार्थे. म्हणून बाकीचे साधनं सुद्धा करणं लागत नाहीत आम्हाला. आमच्या जीवनात बाकीच्या साधनाचा आटापिटा करायची काही आवश्यकता नाही. जप तपानुष्ठान व्यर्थ कासाया करणे, जप तपानुष्ठान व्यर्थ कासाया करणे, चित्ताव्रताने मन लगे दैव साधने, चित्ताव्रताने मन लगे दैव साधने, आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी मरणे, आसन मुद्रा ध्यान वासुदेवामध्ये शांती ब्रह्मनाथ बाबांनी गोड वर्णन केले. वासुदेव स्मरण पाप हरणाचे मूळ, तीर्थाचे माहेर, ब्रह्मव्यापक निश्चळ. आणि पहाटच्या काकड्यामध्ये देवाचं नामचिंतन, संतांच्या संगतीमध्ये विशेष आनंद आहे. दुहेरी म्हणजे द्विगुणित लाभ होतो संतांच्या संगतीतला. नामचिंतन एकट्याचंही बसून होतंय नाही असं नाही, आपलं आपल्याला आहे ते, पण संतांच्या संगतीचा लाभ असणारा द्विगुणित होतो. सुख या संत समागमे, नित्य दुनावे तुझिया नामे, दोहन होती सकळ कर्मे, सर्व काळ प्रेमे डुल्लत सो. म्हणून नाही काही चिंता, चिंतन केल्यावर चिंता करायचं काही काम नाही. तुची आमुची माता पिता, बहीण बंधू आणि चुलता,
आणि का गोता सर्वा ठाई. देवाकडे म्हणजे दुसरं काय आहे आमच्या जीवनामध्ये. म्हणून हेच वर्म साधू संतांनी दाखवून दिले आपणाला की रामकृष्ण हरी वेगळं काही करण्यापेक्षा शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हटयोग गुद पीडन कुंडलिनी कलिमल दलभंग ऊर्ध्ववायूचा श्वेत तोडोनी करी ओ वनभंग ब्रह्मरंध्रे मिसळे परी मुमुक्षुदंग. ही अवस्था मायबाप समोर आहेत ना, ही मुमुक्ष अवस्था आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल. भेदभाव तोडोनी घेतला प्रेमाचा गरळा. शुद्ध नाम श्री हरीचे निजमुखी लागला चाळा. हरिस्मरणाचे निबळे अंकित केले कळी काळा. एका जनार्दनी अखंड सुख सोहळा. हा सोहळा जीवनातला सुखाचा सोहळा साधू संतांच्या संगतीत. आता उद्या कार्तिकी वारी आली माऊलीच्या समाधी सोहळ्याची. काल पंढरपूरची कार्तिकी वारी झाली, तर पुढची येणारी वारी माऊलीच्या सहवासामध्ये माऊलीचा समाधी सोहळा आहे. तो अखंड सुख सोहळा साधू संतांच्या संगतीत. तुम्हा आम्हाला यथार्थ हिताचं साधन त्यांच्या संगतीमध्ये, ह्या मायबापांच्या संगतीत. हो, हे मातृत्वाचं प्रेम आहे. मायला आपल्या लेकराला बोलवून जेव घालीत असते. लेकराला कळत नाही, त्याला त्याची भूक कळत नाही, तहान कळत नाही, पण माय त्याला त्या खेळण्यापासून परावर्त करून त्याला बोलून जेव घालीत असते. बाळा न मागता भोजन माता घाली पाचारून न लगे सांगावे मागावे जीवे भावे अनुसरावे. तसे या साधू संतांच्या संगतीत भगवत नाम चिंतनाचा आनंद आहे. म्हणून तिसरं चरण महाराजांनी संत संगती सर्व काळ. थोर प्रेमाचा सुकाळ आणणे भोदेशी तरी रिद्धी सिद्धी मुक्तिचारी. डोबार खुमावी त्या परिसरात ते महात्मे असतात. आणि त्या महात्म्यांचं जीवन एक सामान्य असं सामान्यासाठी सामान्य, की जसं की व्यवहाराचा दृष्टिकोन पाहिला. महाराजांनी वर्णन केलं, माईला चलता येत नाही असं नाही, माईला चलता येतं आहे. पण माईनं लेकराच्या हाताला धरल्यावर माय आजही लेकरा इतकं वाकत असते. ते मातृत्वाचं प्रेम असते. असं संत जीवन आमच्या परिसरात मारुतराव महाराज, मोतीराम महाराज, सोपान काका महाराज या साधू संतांनी अगदी सोपी वाट केली. देवाच्या चिंतनाची एरी काय माहीत होणार होतं. मागून आलेली वाट आहे आणि सिद्ध ओळली जैशी या वाटेनं गेल्याच्या नंतर तरले तर तिगा आणि काही विश्वासी, ही विश्वासाची वाट आहे. संत वाङ्मयातून अगदी तुम्हा आम्हाला समर्पकता दाखवलेली आहे. म्हणून ही सांगत आहे आज. देवाकडं मागायचं तर देवाचंच मागायचं. देवा आम्हाला हेच द्या, तुमच्या चरणाची सेवा द्या, तुमच्या नामचिंतनाची सेवा. आमचं हे जे तुम्ही दिलेलं आहे, जिने दिले त्याशी द्यावा पिंडदान आणि उत्तीर्ण चरण धरून व्हावे. त्यांचे चरण धरून आपलं उत्तीर्ण होण्याचं हे जे साधन आहे. म्हणून शेवटच्या चरणात उपक्रम आणि उपसंहार. उपसंहार जरी अभंगाचा असला तरी उपक्रमामध्येच मोडतंय. एक नाम हे सोपं साधन साधू संतांनी आपणाला करून ठेवलेलं आहे. ते शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे नाम, तुका म्हणे नाम, तुका म्हणे नाम, तुका म्हणे नाम, तुका म्हणे नाम.
धन्यवाद. सर्व गुणीजन भजनी मंडळी आहेत. एक एकाहुनी बळी रे, एकापेक्षा एक बळी भजनी मंडळी आहेत. भगवान परमात्मा समर्थ आहेत. त्यांच्याकडं आपणाला मागणी आहे, भगवान आम्हाला आमच्या जीवनामध्ये हे तुमचं नामचिंतन घडू द्या. बाकीचं दैवयोगानं मिळत असते. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची भरे पोट तुका करीना बोभाट. फार देवा, हे आमच्या दैवयोगानं मिळेल आम्हाला, पण तुमचं नामचिंतन मात्र तुम्ही कृपा केल्याशिवाय नाही. तुका म्हणे कृपा करील नारायण आणि तरीच हे वर्म पडे ठाया. म्हणून त्यांच्याकडं 4 महिने देवशैनी एकादशीपासून देव झोपी जाता भाव जसा प्रगट करावा संतांनी ते प्रगट केलेला आहे. आणि त्यांना उठवण्यासाठी 4 महिने सारखी त्यांच्या दरबारामध्ये सेवा आहे त्यांची. उठा उठा प्रभात झाली, चिंता श्री विठ्ठल माऊली, दीन जनाची सावली येई धावोनी, स्मरताची पंढरपुरी जे भीमातेठी. हा इथून सुरुवातीपासून जरी म्हणलं तरी इथपर्यंत शेवटपर्यंत आता भुपळ्या आहेत. आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखील या, भाग गेला शिन गेला, अवघा झाला शानंद. प्रेम रसे वैसले मिठिया वडील आठी मुखाचे. तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल भोगे खरे माप. एकच आमच्यासाठी भगवान तुम्ही विटेवर उभं राहिलेत. कशासाठी अवतार धारण केला भगवान परमात्म्याने.
तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे. तसं हे चिंतन आहे. आपणाला कुठं जाणं लागना. देवाचं सर्व दरबार न लगती सायास, जाई वनांतरा सुखे येतो घरा नारायण. देव घरी येण्यासाठी साधना अगदी भक्ती ही तुमच्या या पवित्र भूमीमध्ये चालू आहे परंपरेनं. आणि तीच आज देवाकडे हीच सेवा आहे. म्हणून त्यांच्याकडे मागणी आहे. रामकृष्ण आहे काय म्हणून विठोबा रुक्माई भजन झालं. आता माऊलीचं भजन घेऊ. ज्ञानेश्वर माऊली रामकृष्ण हरी. आनंद वाटला या पवित्र भूमीमध्ये. कसं जीवा पामर आहे, पण साधू संतांच्या ह्या कृपा दृष्टीमुळं तुमच्या ही कृपा आहे तुमची. म्हणून देवाचं एक नामचिंतन तुम्ही घडवीत आम्हाला. हे उपकार आहे देवा तुमचे, साधू संतांचे. का तर संतांच्या संगतीशिवाय नाही देवाचा आनंद. भगवान ही विसरोनी देवपणा, उभा पंढरीचा राणा, इटोनी निर्गुणा रूप धरिले गोजिरे. भगवान परमात्मा सगुण साकार झालेले आहेत. म्हणून त्यांच्याकडं मागणी आहे. पर्वकाळ आनंदाचा दिवस आज, धन्य दिवस आजी दर्शन संतांचे. नांदे तया घरी दैवत पंढरीचे. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देव आणि भक्त तुझा नाही विचार. या न्यायानं या पवित्र भूमी. रामकृष्ण हरी. तुका म्हणे घरी आणले वैकुंठ, आणि वसविली पेठ वैष्णवाची या पवित्र भूमीमध्ये. म्हणून झालेली ही सेवा तुम्ही संत सज्जन मायबापांच्या चरणी, गुरुवर्यांच्या चरणी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी असे संगतीनंच आहे. म्हणून झालेली त्यांच्या चरणारविंदी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल